आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मी आपल्या समोर एक तथ्य आणू इच्छितो की उज्ज्वल निकम यांना महाराष्ट्र शासनानं 2% स्वेच्छाधिकार म्हाडामध्ये जो त्यावेळेला उपलब्ध होता शासनाला, त्याच्या अन्वये वर्सोवा येथे इमारत क्रमांक 4A मध्ये 604 नंबरचा फ्लॅट मंजूर केला होता। त्यांना जळगावमध्ये होते, मुंबईमध्ये त्यांना राहण्याचं निवासस्थान हे शासनानं दिलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि हे निवासस्थान असताना आमच्याकडे 2011 पासून ते 2017 पर्यंतची बिलं आहेत, ज्या बिलामध्ये त्यांनी मुंबईतल्या या 26/11च्या खटल्यापासून ते इतर अन्य खटल्यांसाठी 2011 ते 2014 ही सगळी बिलं आहेत आपल्याकडे। 17 दिवस 15 दिवस त्या ठिकाणी याचा राहण्याचा खर्च हा शासनाकडनं म्हणजेच आम जनतेकडनं वसूल केलेला आहे। जवळपास ही राहण्याचा खर्च हा 17 लाख रुपयाचा होतो, जो या शासनाकडनं महाराष्ट्र शासनाकडनं म्हणजेच जनसामान्यांचा जो निधी आहे त्यातनं त्यांनी वसूल केलेला आहे। आता ही नैतिकतेच्या आधारावर कुठली बाब ठरू शकते की ज्यामध्ये तुम्हाला राहण्याचे स्थान शासनाने दिलेला आहे, स्वेच्छाधिकारामध्ये दिलेला आहे, तरी देखील तुम्ही राहण्याचा खर्च हा शासनाकडनं घेता। आणि सगळ्यात महत्वाची बाब आम्ही आपल्या गजरेसमोर आणून देतो। सिनियर काउन्सिल जे सुप्रीम कोर्टाचे होते, सर्वोच्च न्यायालयाचे, तुम्ही लक्षात घ्या 26/11 साठी जो दहशतवादी हल्ला झाला, मी मगाशी सांगितलं, पण देशासाठी अत्यंत महत्वाचा हा भाग होता। त्यासाठी गोपाल सुब्रमण्यम जे सिनियर काउन्सिल आहेत, त्यांनी टोकन म्हणून 1 रुपया शासनाला त्या ठिकाणी आपली फी ही दिली होती। 1 रुपया मला द्या फक्त। देशसेवा, त्याची देशसेवेची कसोटी काय असते? ज्या देशासाठी अत्यंत महत्वाच्या खटल्याला, ज्याच्यामध्ये अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, हे देशासाठी, देशाची आर्थिक राजधानीवरती हा केलेला हल्ला होता, त्यासाठी तुम्ही लाखो रुपयाचे बिल, राहण्याचा खर्च तर आहे, पण लाखो रुपयाचे बिल ही शासनाकडे वसूल केलेली आहे, ती दिलेली आहे, आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावरती। परंतु या खटल्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने नैतिकतेची कसोटी दाखवली जाते भारतीय जनता पक्षाकडनं, त्यावेळेला सरकारकडनं नियुक्त वकील म्हणून त्यांनी काम केलं होतं। आणि अनेक वकील, सरकारी वकील आहेत, वडेट्टीवार साहेब सांगतील, अनेक केसेसमध्ये शासनाने सरकारी वकील नेमले जातात, परंतु त्या वकिलांना जो काही मानधन दिलं असतं ते 3,500 रुपये असतं। यांना ज्या पद्धतीने दिलं होतं 50-50 हजारापर्यंत बिझनेस क्लासचे त्या ठिकाणी तिकीट या हवाई जहाजाची, आणि त्याचबरोबर त्यांना ज्या पद्धतीची सिक्युरिटी, हे सगळं डीबी कार्ड मला त्या ठिकाणी म्हणजे जी केवळ राष्ट्राध्यक्ष किंवा निवडक लोकांना दिली जाते देशामध्ये, त्या पद्धतीचं तुम्हाला दिलेलं आहे। आणि मग 26/11च्या या खटल्यासाठी तुम्ही त्याचं श्रेय घेता, जे श्रेय खऱ्या अर्थानं जिवंत दहशतवादी पकडल्याचं श्रेय जात असेल तर ते शहीद तुकाराम ओंबळेंना जाते। आपण आधी बघू शकतो, आता सध्या साधारणतः 5.5 ते 7% एवढी घसरलेली आहे संख्या वकिलांची, त्यामुळे वकिलांनी संसदेमध्ये असलं पाहिजे। म्हणजे आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं आणि मागे वडेट्टीवार साहेबांनी जाहीर मुलाखतीत सुद्धा सांगितलं होतं की शंकास्पद स्वरूपाचे कामं ज्यांनी केलेले आहेत त्यांनी आपण चालवलेल्या केसेसचं भांडवल करून त्या आधारे मत मागणं हे चुकीचं आहे। माझे उज्ज्वल निकम साहेबांना काही प्रश्न आहेत कायदेशीर दृष्टिकोनातून, कारण ते विशेष वकील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। मग विशेष असणारे जे आहेत ते कसे असतात आणि कशा पद्धतीचा विचार करतात हे समजून घेणं महत्वाचं आहे। इलेक्टोरल बॉन्ड हा खूप मोठा घोटाळा झाला, या संदर्भात 2017 पासून अनेक जणांनी आक्षेप घेतले, सर्वोच्च न्यायालयामध्ये केस झाली आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे इलेक्टोरल बॉन्ड जे आहेत ते बेकायदेशीर आहेत, घटनाबाह्य। उज्ज्वल निकम साहेबांनी निवडणूक रोख्याच्या या घोटाळ्याबद्दल काही मत व्यक्त केलं नाही, त्यांचं याच्याबद्दलचं मत काय ते त्यांनी सांगितलं। इलेक्टोरल बॉन्ड हा राजकीय भ्रष्टाचार आहे असं त्यांनी निसंदिग्ध आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, तर ते विशेष कायदे तज्ञ ठरले। भाजपचा सहयोगी पक्ष असलेला जनता दल याच्यातला जो एक खासदार आहे प्रज्वल रेवण्णा यांनी जवळपास
2200 मुलींचे व्हिडिओ केले असं म्हणतात आणि अनेक मुलींचे व्हिडिओ व्हायरल केले, तो फरार आहे. तर अशा पद्धतीने ज्यांनी अनेकांचा लैंगिक छळ केलेला आहे त्याबद्दल उज्ज्वल निकम यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगणं आवश्यक आहे. मी साधारणतः 15 ते 20 प्रश्न उज्ज्वल निकम यांच्यासाठी आपल्यासमोर उपस्थित करतो आहे. खेळातील जे तारे होते, कुस्तीगीर महिला होत्या, त्यांचा लैंगिक छळ करणारा भाजपचा खासदार ब्रिजभूषण याच्या संदर्भात सगळ्या देशामध्येच नाही तर जगामध्ये चर्चा झाली आणि तरी सुद्धा भाजपने नरेंद्र मोदी, अमित शहानी त्यांना संरक्षण दिलं. तेव्हा एकही शब्द उज्ज्वल निकम यांनी ब्रिजभूषण यांच्याबद्दल काढलेला नाही. लैंगिक छळ स्त्रियांचा होतो, त्यांना संरक्षणासोबतच सन्मानाची गरज आहे याबद्दल त्यांनी कोणताही विचार मांडला नाही. त्यामुळे ते विशेष वकील ठरतात का हा मुद्दा पुन्हा एकदा महत्वाचा आहे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न बरेचदा होते की शेतकरी आणि शेतीमाल याला कोणत्याही प्रकारे कायदेशीर संरक्षण नाही, त्यांना हक्क नाही आणि त्या पार्श्वभूमीवर कृषी कायदे जे 3 करण्यात आले ते अत्यंत चुकीचे होते, अन्यायकारक होते. त्यामुळे भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दलचं आंदोलन सुरू केलं आणि 700 शेतकरी त्या आंदोलनामध्ये मेलेले आहेत. पण ही शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम सर एकदाही मीडिया समोर आले नाही. त्यांनी एकदाही म्हटलं नाही की कृषी कायदे जे आहेत ते अन्यायकारक आहे आणि भाजप असे कायदे करत असतील तर ते चुकीचं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. आणि त्यामुळे विशेष भूमिका जेव्हा घ्यायची होती कायद्याबद्दलची तेव्हा त्यांनी ती घेतलेली नाही असं आपल्याला दिसतं. रामदेव बाबा आणि त्यांच्यासोबतचा तो माणूस बालकृष्ण नावाचा, त्यांनी योगा प्रसारासाठी चांगलं काम केलं असेल, परंतु पतंजली नावाच्या औषध कंपनीद्वारे त्यांनी जो व्यापार आणि धंदा भारतामध्ये वाढवला, चुकीच्या जाहिराती प्रसारित केल्या, तेव्हा सुद्धा उज्ज्वल निकम सरांनी एकदाही ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट हा जो कायदा आहे हा कायदा, त्याची अंमलबजावणी, त्या अंमलबजावणीमुळे किती लोकांचं भलं होऊ शकते याच्याबद्दल एकदाही बोलले नाही. त्यांनी आजही सांगावं की रामदेव बाबा ज्याला भाजपने प्रोटेक्शन दिलेलं आहे, एक प्रकारचा सपोर्ट दिलेला आहे त्यांनी आणि प्रमोशन त्याचं केलेलं आहे, तो रामदेव बाबा आणि बालकृष्ण हे 2 व्यक्ती यांनी भारतीय जनतेची फसवणूक केलेली आहे, कायद्याची फसवणूक केलेली आहे. एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टात अवमान याचिका असताना तिथे सुद्धा त्यांनी टाळाटाळ केलेली आहे. याच्याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी आजही बोललं, तरी पण त्यांच्या विशेष असण्याचं महत्व अधोरेखित होऊ शकते. 370 कलम संविधानात अजूनही आहे की नाही हे सांगितलं पाहिजे. अमित शहा म्हणतात की 370 कलम आम्ही पूर्णपणे काढून टाकलेला आहे. मग त्याची प्रक्रिया जी आहे ती चुकीची होती का बरोबर होती? इथे बसलेल्या कुणाचाच काही दुमत नाही की 370 कलम काढून टाकलं पाहिजे की काढून टाकायला काही हरकत नाही, ते अस्थायी स्वरूपातच होतं. पण ती प्रक्रिया बरोबर होती का, कायदेशीर आणि संविधानिक होती का याच्याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी बोललं पाहिजे. आज त्यांनी सांगितलं पाहिजे निवडणुकीला उभे असताना की 370 कलमाबाबत अमित शहा जे बोलत आहेत ते अर्धसत्य आहे. 370 कलम अजूनही संविधानात आहे हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे. तर ते विशेष वकील आहेत, विशेष ज्ञान असलेले आहेत असं आपण समजू शकतो. जेव्हा सत्ता संघर्षाच्या संदर्भात गव्हर्नरने बहुमत चाचणी घेतली ते योग्य होतं का हे त्यांनी आताही सांगायला पाहिजे. त्यांनी हे सांगायला पाहिजे की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नरने वागायचं असते की इंटरप्रिटेशनचा अधिकार स्वतःच वापरून कसंही वागायचं असते. त्यांनी सातत्याने सत्ता संघर्षाच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष असतील, गव्हर्नर असतील, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतील, यांनी जी भूमिका घेतली आणि शिवसेना पक्ष त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि त्याला एक कायदेशीर संरक्षण दिलं, त्याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी नेहमी संदिग्ध भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे संसदेमध्ये जिथे कायदे तयार होणार आहेत तिथे अशा प्रकारे संदिग्ध भूमिका घेणारे नसले पाहिजे असं जर लोकांना वाटत असेल तर त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण उज्ज्वल निकम सरांनी दिलं पाहिजे. त्यांनी कायदेविषयक सुधारणाबद्दल कधीच ते बोललेलं आपल्याला दिसणार नाही. कोणत्याही ज्युडिशियल रिफॉर्म बद्दल ते बोलले नाही. ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी बिल जे आहे की न्यायालयाचं उत्तरदायित्व काय असेल, न्यायव्यवस्था जास्त लोकांच्यासाठी काम करणारी कशी असेल याच्याबद्दल अभ्यासपूर्ण मत त्यांनी मांडलेलं आपण मला दाखवतो. शिक्षेच्या स्वरूपाबद्दल त्यांनी कधी काम केलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षा दिली की विषय संपला. पण जगामध्ये सगळीकडे जे सुरू आहे की शिक्षेच्या स्वरूपात बदल करा, शिक्षणाचे आधुनिकीकरण त्याचं करा, याबद्दल त्यांनी कोणताही विचार व्यक्त केलेला नसल्यामुळे त्यांनी विशेष वकिली ज्ञान किंवा विशेष कायदेविषयक तज्ञता दाखवलेली नाही असं माझं मत आहे. पुनर्वसनाच्या संदर्भात म्हणजे रिहॅबिलिटेशनच्या संदर्भात जे जे कायदे आहेत त्याच्यावर काम करणाऱ्या वकिलांची भारताला गरज आहे याबद्दल त्यांनी कधी विचार केला नाही. पुनर्वसनासंदर्भात त्यांचा काही विचारच नाही.
त्यांना कदाचित पुनर्वसनाबद्दलचे कायदेच माहिती नाही. क्रिमिनल लॉ मध्ये सुद्धा पुनर्वसनाची संकल्पना आहे, त्याच्यावर त्यांनी कधीही कोर्टामध्ये युक्तिवाद करताना फर्स्ट ऑफेंडर्स ऍक्ट बद्दल बोलले नाही. कधीच त्यांनी जे निर्दोष असतील किंवा कमी शिक्षा द्या आणि यांना सुधारणा करण्यासाठी पाठवा अशा गुन्ह्यांच्या संदर्भात जेव्हा ते माईल्ड स्वरूपाचे गुन्हे असतात किंवा एका मोठ्या गुन्ह्यामध्ये काही लोक जे विनाकारण पोहलेले असतात त्यांना रिहॅबिलिटेशनसाठी पाठवा असा विचार त्यांनी कधी मांडलेला नाही. 2023 मध्ये 116 वेळा इंटरनेट बंद पडलेला आहे आणि भारताने इंटरनेट सेवा बंद करण्यामध्ये मागच्या या 2014 पासून जी काही क्रांती केलेली आहे, साधारणतः जगामध्ये घडतात अशा घटनांपैकी 52% हे इंटरनेट भारतामध्ये बंद पाडण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या आंदोलनांच्या वेळेस हे इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे आणि सरकार पुरस्कृत अशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे की नाही याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी सांगितलं. 2023 मध्ये 116 वेळा इंटरनेट शटडाऊन झालेला आहे आणि 41% अशी जगाच्या तुलनेमध्ये आकडेवारी आहे जी खूप भयानक आहे. आणि त्यानंतर मागच्या 6 वर्षामध्ये कंटिन्युअसली अशा प्रकारे इंटरनेट सेवा डाऊन करण्यात आलेली आहे. आपण याच्याबद्दलची जास्त माहिती पाहिजे असेल तर इंटरनेट सोसायटीज नेट लॉस कॅल्क्युलेटर या संस्थेने प्रसिद्ध केलेला अहवाल बघू शकतो. पण याच्याबद्दल उज्ज्वल निकम सर कधीच बोलले नाही, कारण की इंटरनेट हे फ्रीडम आहे नवीन प्रकारचं आणि त्या स्वातंत्र्याबद्दल आपण बोलायला पाहिजे असं त्यांना कधी वाटलं नाही. लेखक, कवी, विचारवंत यांना जेलमध्ये टाकण्यात आलं वेळोवेळी या 2014 पासून. कार्टुनिस्टला अटक करण्यात आली, पण त्यावेळेस सुद्धा उज्ज्वल निकम सर कधी तुम्हाला जसं ते बोलवून माझा इंटरव्ह्यू घ्या म्हणून सांगतात तसं त्यांनी या विषयावर कधी इंटरव्ह्यू घ्या असं कोणाला बोलावलेलं नसेल असं मला वाटतं. दाभोळकर, गोविंद पानसरे अशा सारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या, पण तेव्हा जे हत्याकांड घडवणारे विचारधारा आले त्यांच्या विरोधात कधीही त्यांनी वक्तव्य केलेलं नाही आणि म्हणून ते विशेष ठरत नाही. आणि त्यामुळे ते क्लेम करू शकत नाही की मला निवडून द्या, कारण की मी मग आता कुणीतरी सांगितलं की त्यांना निवडून दिल्यावर ते कायदा मंत्री होणार. आता या सगळ्या विषयांवर जे कधी बोललेच नसतील ते जर कायदा मंत्री होणार असतील तर ते तिथे निवडून न गेलेले बरे असं माझं स्पष्ट मत. जेव्हा आणीबाणी होती तेव्हा काँग्रेसने व्हिसा कायदा लावला आणि एका कलमाचा आधार घेऊन ती आणीबाणी लावली होती आणि इंदिरा गांधींचा मोठेपणा आहे की त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आणीबाणीच्या बद्दल माझी चूक झाली आणि तरी सुद्धा अजूनही त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात येतात. पण याच पार्श्वभूमीवर आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या काही कायद्यांच्या संदर्भातल्या असंविधानिक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये संसदेतून 140 पेक्षा जास्त खासदारांना निलंबित करायचं आणि एकतर्फी पद्धतीने कायदे करून घ्यायची घटना भारतामध्ये घडत असताना सगळ्या न्यूजपेपरमध्ये ते प्रकाशित झालेली असताना एकदाही उज्ज्वल निकम यांनी ही संसदीय कार्यपद्धती डिस्टर्ब करणारी आणि संविधानाची तोडमोड करणारी प्रक्रिया आहे असं स्पष्टपणे आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलेलं नाही आणि त्यामुळे ते विशेष फरक नाही. जामीनच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयापासून सगळ्यांनी आता तत्व म्हणून स्वीकारलं की जेव्हा जेलमध्ये पाठवायचं की बेल द्यायची असा विषय, तेव्हा बेल दिली पाहिजे. जेलमध्ये त्या माणसांना पाठवू नका, कारण की गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच कोणाचं तरी गुन्हेगारीकरण करणं चुकीचं आहे हे सांगितलं. पण हा विचार उज्ज्वल निकम सरांना कधीच समजलेला नाही. PMLA सारखा कायदा, मनी लॉन्ड्रिंगचा जो कायदा आहे तो कायदा राक्षसी स्वरूपाचा आहे, त्याच्यामध्ये जे बदल केलेले आहेत ते चुकीचे आहेत. याबद्दल सुद्धा उज्ज्वल निकम सरांनी एकदाही सांगितलं नाही. आजही त्यांनी सांगावं की PMLA कायदा चुकीचा आहे, त्याचा भाजपनी, अमित शहानी, ईडीच्या आणि CBIच्या माध्यमातून गैरवापर केलेला एकदा तरी त्यांनी आता सांगावं. ते सांगतात का तुम्ही बघा, त्यांना तुम्ही आज प्रश्न विचारू नका. कारागृहातील गरीब कैद्यांबद्दल कधी त्यांनी सहानुभूती व्यक्त केली नाही. प्रत्येक जण गुन्हेगार नसतो, परिस्थितीनुसार गुन्हा होत असतो. त्या प्रत्येक माणसाला कायद्याच्या प्रक्रियेनुसार शिक्षा झाली पाहिजे, पण केवळ शिक्षा झाली म्हणजेच आपलं सगळं कर्तव्य संपलं अशा भावनेतून जे काम करत असतील ते कोणत्याही रचनात्मक वकिलीचं काम करू शकत नाही. आरक्षण हा विषय अत्यंत ज्वलंत आहे महाराष्ट्रासाठीच नाही, भारतासाठी सुद्धा. साधारणतः उज्ज्वल निकम सर हे कोणत्याही आरक्षणाबद्दल कधी आपल्याला स्पष्टपणे भूमिका घेताना काही बोलताना आपल्याला दिसलं. लव जिहाद हा एक खोटा विषय तयार करण्यात आला, ज्याच्याबद्दल खोटे सिनेमे करण्यापर्यंतची मदत केली आणि केरळ स्टोरी नावाचा खोटा सिनेमा तयार करण्यात आला, ज्याच्यामध्ये 32,000 मुलींचं धर्मांतर केलं, त्यांना विकलं वगैरे अशा सगळ्या गोष्टी तयार करण्यात आल्या. याबद्दल उज्ज्वल निकम सरांनी बोलायला पाहिजे, आज बोलायला पाहिजे. ज्या मतदारसंघातून ते उभे आहेत उत्तर मध्य मुंबईतून, त्या मतदारसंघात त्यांनी आज बोलायला पाहिजे की लव जिहाद हा विषय त्यांना काय वाटतो.
त्यांचं आंतरजातीय विवाहांना समर्थन आहे का त्यांनी सांगा. ते मुस्लिम हिंदू यांचं लग्न होत असेल तशा आंतरधर्मीय विवाहांना ते समर्थन करतात का हे त्यांनी सांगावं. नाहीतर लव जिहाद ही संकल्पना ज्यांनी आणली ते चुकीची आहे सुद्धा त्यांनी जाहीर करावं हे आवश्यक आहे. आंतरजातीय विवाहांच्या संदर्भात जसं त्यांचे विचार स्पष्ट नाही तसंच कसाबला मारून दहशतवाद व आतंकवादाचा प्रश्न संपतो असं त्यांनी सातत्याने मांडलेलं आहे. आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं नाव आहे एका देशाचं इंडिया दॅट इज भारत हे जर संविधानात म्हटलं असेल तर आतापर्यंत उज्ज्वल निकम साहेबांनी भूमिका का घेतली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जो कायद्याची बाजू लागणार असतो त्यांनी कोणीही विरुद्ध उभा असो कायद्याचीच भूमिका घेतली पाहिजे आणि तरच ते विशेष करतात. म्हणून माझं उज्ज्वल निकम सरांवर हे आरोपपत्र आहे समजून. विशेष करून 20 प्रश्नामध्ये ज्याला आपण मांडले गेले ते प्रश्न आपल्याशी गेले. मला एक दोनच विषय मांडायचे आहेत की आमचे सावंत साहेबांनी जे विषय मांडले मला सांगा यामध्ये एखाद्याला मुंबई निवासस्थान आहे, घर आहे, सरकारच्या कोट्यातून आहे आणि असा व्यक्ती खटला चालवत असताना हॉटेलचं भाडं खाण्याचे पैसे जर वसूल करत असेल तर हे महाशय नैतिकता नीतिमत्तेला धरून वागतात का हा त्यांनी स्वतःच्या नावाचा गाजावाजा करून घेतला आणि हा खरा प्रश्न उपस्थित होतो. ज्यांनी एकीकडे या प्रकरणामध्ये जितक्या लोकांचं या मुंबईच्या मोठ्या हल्ल्यामध्ये हा संपूर्ण देश हळद होता, एवढा मोठा आतंकवादी हल्ला होता आणि याच्यामध्ये अनेक अधिकारी सैनिक अनेक लोकांचा जीव गेला, शहीद झाले आणि अशा देशावर झालेल्या हल्ल्याचा झाल्यानंतर जी लढाईची होती ती न्यायालयीन लढाई. ज्या विश्वासाने यांना नेमलं गेलं त्याचा एक समर्पितपणा पाहिजे होता देशात. पण समर्पितपणा दिसतो का त्याचा लवलेशही दिसत नाही खरंच. आणि अशा पद्धतीनं एकीकडे आपण फार नैतिकतेच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं शासनाच्या तिजोरीची लूट करायची. यावरूनच या व्यक्तिविशेषाच्या संदर्भात आपल्याला अंदाज बांधता येईल. मी अधिक बोलणार नाही परंतु एवढंच सांगतो हे जे पुरावे आहेत हे पुरावे आणि आमच्या आपले असेल सरदेसाई साहेबांनी सांगितलेले प्रश्न याचं उत्तर भविष्यात त्यांच्याकडून मिळेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. विश्लेषण करता येईल पण आता काही वेळ नाही. आणि दुसरं बिर्याणी बद्दल जे त्यांनी सांगितलेलं आहे तो विषय त्यांनीच मग नंतर संपवलेला आहे. ते सांगून की मी ते तसं काही झालं नव्हतं म्हणून मला ते सांगावं लागलं. त्यांना सनसनाटी तयार करण्यासाठी ते सांगावं लागलं असं त्यांचं म्हणणं आहे. कोणत्याही वकिलाला असं करण्याची गरज पडू नये कारण म्हणजे एवढी मजबूत केस होती पण त्यांनी तसं केलेलं आहे दुर्दैव आहे. त्यामुळे मी त्या युक्तिवादाच्या प्रक्रियेबद्दल नक्कीच केव्हा तरी बोलू शकतो त्याच्यातल्या एलिमेंट्स बद्दल बोलू शकतो पण आता तशी काही वेळ नाही. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.